सतत गॉसिप करणं, एखाद्या व्यक्तीबद्दल चर्चा करणं, मागे बॅकबिचिंग करणं, हे करून कधीच कोणाचं भलं झालं नाही, न त्यांचं भविष्य उजाळलंय. पण इतिहास साक्षीदार आहे, जी लोक फोकस्ड राहिली, आजूबाजूच्या परिस्थितीचा त्यांच्यावर परिणाम नाही झाला, ती आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तुम्हाला पण मस्त असं यशस्वी व्हायचं असेल ना, तर फक्त स्वतःवर फोकस करा, स्वतःच्या आयुष्यावर फोकस करा आणि स्वतःला घडवा. चला, आता असंच आपण आजचा पदार्थ करणार आहोत, जो कुरकुरीत होतो. मी नॉनव्हेज नाही खात, त्यामुळे मला बरंच ऐकावं लागतं, पण मी फोकस्ड आहे कारण माझं काम कुकिंग करणं आहे. त्यामुळे KFC स्टाईल आपण फ्राईड चिकन करणार आहोत. हे चिकन आतपर्यंत रसरशीत राहावं यासाठी काय करायचं ते बघणार आहोत. तर फ्राईड चिकन करण्यासाठी इथे मी अर्धा किलोला थोडे जास्त चिकन ड्रमस्टिक घेतले. चिकनचे करी कट पीसेस घेतले तरी चालतील, चिकन विंग्स वापरले तरी चालतील. तर याला आहे ना असं स्लिट करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे मसाला आतपर्यंत मुरतो आणि चिकन आतपर्यंत रसरशीत होतं. हे बघा. बरं, ही सुरी आपलीच आहे आणि चॉपिंग बोर्ड आपलाच आहे. madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. असं छान स्लीट द्यायचे. तळलेलं चिकन काय होतं ना, बऱ्याचदा ते तळून झालं की आतमध्ये सुकून जातं किंवा असं सुकं होतं, कोरडं होतं, रसरशीत राहत नाही. आता ते रसरशीत राहावं म्हणून काय करायचं, तर चिकन मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालायचं. हो, हे असं भिजलं ना, त्यातलं प्रोटीन जरा जाळं कडक नाही होत, सॉफ्ट राहतं आणि चिकन आतपर्यंत रसरशीत राहतं. तर सगळ्यात आधी करायचं काय, भरपूर पाणी घ्यायचं. यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घालूयात. 3 कप पाणी आहे साधारण, तर 1 टेबलस्पून मीठ घातलं आणि हे चिकन यामध्ये बुडवूयात. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे मुरण्याकरता किमान 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवायचं. रूम टेम्परेचरवर मुरणार असेल तर तासभर ठेवू शकता, पण जास्त वेळ ठेवणार असाल, रात्रभर ठेवणार असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. आणि जेव्हा आपल्याला तळायचं त्याच्या किमान 1 तास आधी तरी बाहेर काढायचं. मिठाच्या पाण्यामध्ये चिकन बरोबर आता 4 तास ठेवलं होतं. रूम टेम्परेचरवर ठेवलं, फ्रीजमध्ये नव्हतं ठेवलं. आता बघा, चिकनला मस्तपैकी बाथ झालाय, सॉल्ट बाथ आजचा. आता यातलं पाणी काढायचं, निथळायचं आणि हे साईडला एका डिशमध्ये किंवा असं चाळणीवर ठेवा, म्हणजे पाणी त्यातलं निथळत राहील. पण तुम्हाला सांगते, ही प्रोसेस आहे ना, अजिबात स्किप करू नका. मस्त ज्युसी चिकन होतं या पद्धतीने केलं तर. आहा, वा. चला, आता हे फ्राईड चिकन करायचंय, तर इथे 2 अंडी मी फोडून घेतली आहेत एका बाउलमध्ये. चिकन आपण जास्त प्रमाणात घेतलंय म्हणून 2 अंडी हवी. लाल तिखट, मिरपूड, आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ. मॅरिनेट आहे ना, फार व्हेरिएशन करू शकतो या फ्राईड चिकनमध्ये. मस्त चवदार होतं या पद्धतीने मॅरिनेट केलं तर. त्यामध्ये टोमॅटो सॉस, चिली सॉस घातला तरी चालेल, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे चांगलं फेटून घ्यायचं. चला, मॅरिनेट तयार आहे. काय बहारदार रंग आलाय बघा, अगदी पुरून येतं हे. आता यामध्ये मॅरिनेटमध्ये हे चिकन पण घालायचं आणि छान असं याला कोट करून घ्यायचं. वा, याची चव इतकी छान लागते ना मॅरिनेटची. वा, बहारदार. चिकन मॅरिनेट करून तयार आहे. आता एका डिशमध्ये 1 कप इथे मी घेतला मैदा. यामध्ये देखील घालूयात लाल तिखट, मिरपूड, म्हणजे आपलं जे वरचं आवरण असतं तेही चवदार लागतं, चवीपुरतं मीठ. सुके जिन्नस मिसळायचे आणि यामध्ये ना, आता हे बघा, हे जे चिकन आपण तयार करून घेतलंय, हे चिकन छान घोळवायचं. आपण आहे ना डबल कोट करणार आहोत. डबल कोट म्हणजे काय तुम्हाला सांगते. हा झाला सिंगल कोट. चला, आता हे सिंगल कोट झालं. डबल कोट करण्याकरता हे चिकन पुन्हा एकदा आपल्याला या अंड्याच्या मिश्रणामध्ये घोळवायचं. बरं, इथे मैद्याच्या ऐवजी पुन्हा थोडं मैदा कॉर्नफ्लॉर असं कॉम्बिनेशन केलं तरी चालेल. आता बघा,
आता मजा बघा. आता हे प्रॉपर याला कोटिंग असं भारी बसतं ना. वा. आणि टेक्स्चरही बहारदार येतं. आणि अर्धा कॉर्नफ्लॉवर अर्धा मैदा असंही तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. आता हे पुन्हा अंड्याच्या मिश्रणामध्ये घोळवायचं आणि पुन्हा मैदा बहारदार. बघा काय दिसतंय कमाल. चला आता असं सगळं चिकन तयार करते. चला हे चिकन कोट करून झालंय. आता तळायचं. तळताना चिकन फ्राईड चिकन, मग चिकन नगेट करा, चिकन पॉपकॉर्न करा, काय मोठ्या आचेवर तळा, मंद आचेवर तळायचं नाही. आता हे बघा, हे चिकन कडकडीत गरम तेलामध्ये सोडायचं. तेल बघा छान कडकडीत गरम झालंय. आणि मोठ्या आचेवर तळून घ्यायचं. एका वेळेस खूप सॅच्युरेट नका करू. 3-4 पीस टाका म्हणजे ते व्यवस्थित छान तळलं ते. चिकन एकदा का तेलात सोडलं की किमान 2-3 मिनिटं तरी त्याला काहीही हात नका लावू, डिवचू नका. छान असंच व्यवस्थित तळून होऊ दे. आणि मी पुन्हा सांगते, मंद आचेवर नका तळू. कडकडीत तेल गरम करा आणि कडकडीत एक बाजू किमान 4 मिनिटं तरी, दोनही बाजूने असं 7-8 मिनिटं तरी तळण्याकरता जाऊ देत. म्हणजे ते आतपर्यंत छान शिजेल. नाहीतर आतमध्ये कच्चं राहील. बाहेरून खरपूस झालं पाहिजे, आतपर्यंत शिजलं देखील पाहिजे. आता 3 मिनिटं तरी हे व्यवस्थित असंच ठेवणार आहे आणि मग आपण उलटवूया. चला 3 मिनिटं झाले. आता हे उलटवूया. हा काय दिसतंय बघा, कमाल. टेक्स्चर रंग बहारदार आलाय. वा, परफेक्ट. आता दुसरी बाजू पण किमान 3-4 मिनिटं तळून घ्यायची. आई स्मेल चांगला येतोय, हेल्प पाहिजे का? नको नाही, तळायचं आहे ना. तू एक काम करशील का, सॅलड कट करतो त्याच्यावर. तुला कांदा आवडतो काय? जपून करा, सुरी बोटावर नको यायला. वा, चिकन मस्त तळून झालंय. हा रंग बघा, टेक्स्चर बघा. विकतचं मिळतं की नाही फ्राईड चिकन, त्यापेक्षाही भारी होतं. आता हे काढून असं जाळीवर ठेवूया. बहारदार, कमाल, सुरेख. तेल सगळं निथळायचं आणि हे असं टिश्यू पेपरवर किंवा जाळीवर ठेवा. म्हणजे जास्तीचं तेल आहे ना खाली निथळलं जातं. याच प्रकारे मोठ्या आचेवर पुढचं चिकनही तळून घेते. खूप गर्दी नका करू चिकन तळत असताना. हे उरलेलं चिकन तळून उरलेल्या तेलाचं करायचं काय, सगळ्यांचा प्रश्न असतो. तुम्हाला सांगते, हे तेल गाळा आणि नॉनव्हेज सेपरेट ठेवा. कारण व्हेज नॉनव्हेज बऱ्याच वेळा मिक्स होतं. आणि जेव्हा नॉनव्हेजमध्ये बिर्याणी करत असाल, बिर्याणीचा कांदा तळायला किंवा त्याची फोडणी घालायला, कारण चिकनचा स्वाद त्या तेलामध्ये उतरलेला असतो, त्यामुळे बिर्याणीमध्ये हे भन्नाट जातं. किंवा कुठलाही रस्सा भाजी करायला किंवा त्याचा मसाला परतायचा आहे तर त्यामध्ये हे तेल तुम्ही वापरू शकता. पण फ्राईड तेल बरेच जण वापरायचं टाळतात. मग इन दॅट केस तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही फ्राईड तेल खातच नसाल तर मग तुम्ही डिस्कार्ड करा. पुन्हा भेटूयात अशाच खवंग रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.